कार्य प्रतिष्ठान आयोजित हा निर्धार ट्रॉफीचा सोहळा आपण अनुभवतोय। आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये आता खेळ मात्र पाहायला मिळेल। एकीकडे नवघर आहे, टॉस जिंकल्यानंतर घोडुली संघाने निर्णय घेतलाय तो फलंदाजीचा। सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे। कुणाल आणि विनय घोडुलीचे हे दोन्ही धडाकेबाज फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत। तर नवघर संघाचा आघाडीचा गोलंदाज आता पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं 10-12 पावलांचं रनअप घेऊन सज्ज झालाय। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। 3, 2, 1 स्टार्ट। गेम मात्र ऑन होतोय। पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पकडला गेला। इथून मात्र अवांतर धावेने धावांचा सरी घेण्याचा होतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं पुनवे देव सर्व कार्यसु सर्वदा। गणरायाच्या चरणी नतमस्तक होताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया। पुन्हा जाऊया मैदानामध्ये। आजच्या रात्रीची पहिली लढत घोडुलीच्या विपक्ष नवघर। लोअर फुलटॉस चेंडू दोन क्षेत्ररक्षकांना भेदून जातोय सीमारेषेच्या अगदी पलीकडे। अर्थातच या पहिल्या चेंडूवरती आलेल्या या 4 धावा टोटल 5 या आकड्याला पूर्ण करत आहेत। ठोक डीजे। पहिल्या चेंडूवरती 5 धावा स्कोरकार्ड वरती नोंद झाल्यात। काय जबरदस्त खेळ मैदानामध्ये सुरू झालाय। जोरदार अपील पुन्हा एकदा मैदानामध्ये। पंचांकडे आता दात मागितली जाते। लेग बाईटच्या माध्यमातून पुन्हा धावा मिळतील। 4 4 4 4 धावांनी पुन्हा एकदा वाढ। ठोक डीजे। पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि थेट जाऊया मैदानामध्ये। चौकारानं पुन्हा एकदा धाव फलकाला वेगळा आकार आला। इथे सिंगल घेतली गेली। चांगल्या चेंडूला सन्मान दिला गेला। एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हलक्या हाताने पुश केलंय कुणालनं आणि इथून मात्र आपल्या संघाला खुश करणारी कामगिरी तो करतोय। टोटल 10 आकडा स्कोर वरती पूर्ण। आदरणीय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा 10 आकडा स्कोर वरती नोंद झालाय। गॉड ऑफ क्रिकेट, क्रिकेटचे दैवत म्हणून आपण ज्यांना पाहतो असे सचिन रमेश तेंडुलकर यांचे आठवण करून देणारा हा आकडा आता स्कोर कार्ड वरती येतोय। एंड बदलला गेलं। डाव्या हाताचा बॅटर आता स्ट्राइक एंड वरती आहे। विनय ज्याच्यासाठी हा टाकलेला चेंडू ऑफस्टंपच्या आधी लाईन मध्ये तिखट गोलंदाजीचा नजारा साकारताना पाहायला मिळतोय। विनयने हा चेंडू निर्धाव खेळलाय। कुणालचं आपण नक्कीच कौतुक करूया। जन स्कोर कार्डला हलवण्याचं काम सातत्यानं केलं। खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये या चेंडूला अडवलं गेलं। इथून मात्र खराब थ्रो। फक्त आणि फक्त मिळेल एक सिंगल। नवघर संघ थोडासा आता चाचपडत खेळताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय। बऱ्याच कमी दिवसामध्ये नवघर संघाने देखील या क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळं स्थान निर्माण केलंय। पण मैदानामध्ये आता मात्र त्यांच्या वाटेला क्षेत्ररक्षण आलंय। इथून या क्षेत्ररक्षणाला आधार देणारा कामगिरी क्षेत्ररक्षकाला करून दाखवावी लागेल। गोलंदाज थोडासा अडचणीत आलाय पण इथून देखील तो स्वतःला सावरू शकतो जर का क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली तर। पण जर तरच्या लढाईमध्ये आता कुणाल आणि विनय घोडुली संघाची बाजू सिद्ध करताना इथे शरीराला वेदना देणारा हा चेंडू पायाला स्पर्श करतोय। षटक क्रमांक पहिलं पूर्ण होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 11 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात। पहिलं षटक समाप्त झालं। केटीसीचे सर्व अजिंक्य पवार माझ्या समवेत जोडले गेले, त्यांचं देखील मी कौतुक करेल। खूप कमी दिवसामध्ये त्यांच्या चॅनलने देखील आता उंच भरारी घेतली आहे। क्लिअरिटी क्वालिटीच्या सायना आपण कधी बैलगाड्या शर्यत पाहतो तर कधी आपण क्रिकेटच्या पटलावरचं अतिशय सुंदर सोहळा पाहतो। आज मात्र माध्यम आहे निर्धार चषक 2025
जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली व सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा अतिशय सुंदरतेने साकारली गेली. 10 टावर या स्पर्धेमध्ये आपण विद्युत रोषणाईच्या माध्यमातून पाहतोय आणि मैदान अतिशय सुंदरतेने सजवताना या सगळ्या आयोजकांना शुभेच्छा देऊया. जबरदस्त हे आयोजन. इथे नेक्स्ट बॉलर आता गोलंदाजी मार्गवरती येतोय विघ्नेश. मानकिवली एंड कडनं आता विघ्नेश गोलंदाजी मार्गवरती आहे. हॅवे एंड कडनं आता फलंदाजी पाहायला मिळेल. स्ट्राइक एंड वरती विनायक. विनय छोटा पॅक बडा धमाका. बराच कमी दिवसामध्ये कमी वयामध्ये क्रिकेटच्या पटलावरचं आता मोठं नाव घोडोली संघातनं सातत्यानं चर्चेत राहिलेला हा खेळाडू. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं की उजव्या बाजूने असा प्रश्न पडलाय, पण नक्कीच या प्रश्नाचं उत्तर गोलंदाज देईल. स्पीडअप दाखवा. आज मात्र उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यामुळे स्पर्धा थोडीशी लेट झाली आहे. उद्या ठीक 7:30 वाजता पहिला चेंडू फेकला जाईल. 7 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. त्यामुळे इथून उद्याच्या ज्या टीम्स खेळणार आहेत त्यांना देखील सूचित करण्यात येते. पंचांच्या अगदी उजव्या बाजूने हा गोलंदाज विघ्नेशनं पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. कमबॅक केलंय. नवघर संघासाठी कमबॅक होणारी गोलंदाजी आवश्यक आहे आणि तो कमबॅक करणारा चेंडू पहिला पाहायला मिळाला. वेळेस दुसरा चेंडू खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. रनआउटची संधी होती पण ही संधी सोडली गेली. पुन्हा एकदा सिंगलला वाढ होतीये. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. निखिलजी देशमुख यांचं नक्कीच मी कौतुक करेल. बराच कमी वेळामध्ये बराच कमी दिवसामध्ये हा निर्धार चषकाचा सोहळा त्यांनी सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीस आणलाय आणि सगळ्या पंचकृषीतील खेळाडूंनी त्यांना देखील साथ दिली आहे. सर ही ट्रॉफी संपल्यानंतर लगेच पंचकृषी प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. 21 तारखेला डे नाईटच्या स्वरूपात पंचकृषी प्रीमियर लीग सोहळ्याचं देखील आयोजन याच मैदानावरती कदाचित होताना आपल्याला पाहायला मिळेल. पण इथे कुणालच्या बॅटच्या स्लॉट मध्ये हा चेंडू आलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून या चेंडूला उडवलं गेलं. आउट ऑफ द पार्क. पहिला निर्धार ट्रॉफीचा हा ब्रँडेड षटकार. ठोक डीजे. मान्यवरांच्या स्वागतासाठी फलंदाजांना मारलाय पण एक षटकानंतर आपण या षटकानंतर लगेच मान्यवरांचं स्वागत देखील इथून घेणार आहोत. अतिथी देवो भव आपली संस्कृती आहे. भारताच्या या संस्कृतीचं महाराष्ट्राच्या या संस्कृतीचं जतन जपण हा सोहळा मात्र इथून पूर्ण होईल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज यावेळेस विघ्नेश प्रयत्न करतोय पण पंचांनी या चेंडूला स्वैर घोषित केलंय. ऑफ स्टंपच्या लाईनच्या बराच बाहेर पकडला गेला. प्रसाद भोईर आता मेन पंच आहेत. 19 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. फटकेबाजी A1 क्वालिटीची आता पाहायला मिळतीये. कुणाल पिंगळे पुन्हा एकदा बरसतोय. हा चेंडू देखील त्यांना धाडलाय. यावेळेस मात्र काव कॉर्नरच्या दिशेनं मिडॉन क्षेत्राच्या बाहेर या चेंडूला फेकून दिलं. लॉंग ऑनच्या बाहेर 6 धावा मिळतील. बिग लांबच लांबचा आलेला घातक विस्फोटक षटकार. निर्माण केली. 1.4 चेंडूचा खेळ झाला आणि 25 धावा स्कोर कार्डवरती. कुणालनं आतापर्यंत 2 मोठे फटके मारलेत तर त्याला चांगली साथ देतोय विनय. गोलंदाज विघ्नेश वरती आता आक्रमण केलं जात आहे. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क पुरेसा झाला नाही. विल ऑन द कार्पेट या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र 2 गाड्या एकाच पट्टीवरती येता पाहायला मिळाल्या. पण इथे आता पंच पाहतील नक्की काय घडलं आणि काय बिघडलं. पंचांचा निर्णय अजूनही शेष आहे. अजून या चेंडूवरती काय घडलं आणि काय बिघडलंय मात्र पंच विचार करून निर्णय घेतात. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आणि मागणी पंच रनआउट साठी आहे का? रनआउट साठी ही मागणी पंचांनी केली. तिसरे पंच आमचे
अविनाश पालांडे सर मात्र आता क्लिअरिटी क्वालिटीच्या माध्यमातून पाहतील काय घडलं आणि काय बिघडलं. कदाचित हृदयाचे ठोके वाढवणारा हा क्षण आहे. OUT आउट. फलंदाज मात्र रनआउटच्या माध्यमातून इथून बाद झालाय. पंचांचा निर्णय आलाय. हा निर्णय मात्र आता खेळाडूंना मान्य करावा लागेल की या स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल. ठोक डीजे पहिला गडी गारद. वरती आता पहिला हादरा दिला गेला. 1-26 अशी परिस्थिती घोडुली संघाची पहिल्यांदा फलंदाजी करताना पाहायला मिळाली. पण तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर रोहन पालांडे आता नॉन स्ट्राइक एंड वरती. डाव्याचा फलंदाज विने आता डगआउट मध्ये गेलाय रनआउटच्या स्वरूपात. गोलंदाजानं चांगला प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकानं देखील त्याला चांगली साथ दिली. चांगला थ्रो पाहायला मिळाला. प्रज्वलचा हा थ्रो मात्र विनयचा घात करून गेला. यॉर्कर लाईनचा हा चेंडू मिनी हेलिकॉप्टर वाढण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र काउकॉर्नरच्या दिशेने हा चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती पुन्हा मिळाली एक सिंगल. सिंगलच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल 27 धावा 1 बाद टीम घोडुली संघाच्या स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. आता आपण वळतोय मान्यवरांच्या स्वागताकडे. मी निखिलजी देशमुख संतोषजी जोरकर यांना विनंती करेल आपण मान्यवरांचं करूया यथोचित असं स्वागत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. मान्यवरांचं स्वागत मात्र इथून होईल. आदरणीय आमचे सरपंच बाळकृष्ण वाघमारे मानकिवली ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. त्यांचं स्वागत आपण इथे करतोय. मायेची उपदार शाल सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन निर्दाड चषक 2025च्या माध्यमातून जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली व सुधाकर भाऊ घारे प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेमध्ये आपण करतोय. सरपंच साहेबांचं यथोचित असं स्वागत. स्वागत करूया सकल जनांचे. स्वागत करूया मान्यवरांचे. मान्यवरांचं स्वागत आपण या ऑन स्क्रीन वरती पाहतोय. ऑनलाईन ही स्पर्धा आणि तिथे आपण बघतोय स्वागत तिकडे केलं जात आहे. कॅमेरामॅन फोकस करा. आर्यन आता ऑन स्क्रीन वरती आपण मान्यवरांना बघतोय. स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. त्या स्पर्धेचे आयोजक निखिलजी देशमुख यांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत केलं जात आहे. KTCची टीम देखील चांगली कार्य करते मैदानामध्ये. नेक्स्ट बॉलर आता गोलंदाजी मार्ग वरती आला शिवराज आणि यानंतर स्वागत होईल सन्माननीय आमचे पाहुणे शिवाजी देशमुख साहेबांचं यानंतर स्वागत होईल. मी शिवाजी देशमुख साहेबांना विनंती करतोय आपण स्वागतासाठी सज्जवाण यांचं स्वागत सुभाष देशमुख साहेब स्वतः करतील. इथे मात्र पंचांनी बोट उंचावलंय. फलंदाज कुणाल पिंगळे बॅक टू द डगआउट. स्वागत करतोय आपण पुन्हा एकदा मान्यवरांचं. शिवाजी साहेबांना विनंती आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. पुन्हा एकदा माईची शाल सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची गोड आठवण म्हणून इथून आपण स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. तेजस नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय. पुन्हा एकदा आपण स्वागताकडे वळणार आहोत. आदरणीय पाहुणे भगवान शेठ देशमुख साहेबांचं स्वागत आपण इथून करतोय. मी महेश हाडप यांना विनंती करेल आपण देशमुख साहेबांचं स्वागत करावा. भगवान शेठ देशमुख साहेबांचं करतोय आपण इथून स्वागत. भगवान शेठ देशमुख साहेबांना विनंती आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. KTCची टीम बघा अतिशय सुंदर कार्य करते. मैदान देखील कव्हर केलं जात आहे. व्यासपीठ देखील चांगल्या पद्धतीनं
कव्हर करताना त्यांच्या या कॅमेरामॅनला आपण बघतोय. क्लिअरिटी क्वालिटीच्या माध्यमातून मान्यवरांचं स्वागत या मंचावरती होत आहे आणि ते महेश यांच्या शुभ हस्ते देशमुख साहेबांचं होत आहे स्वागत. नेक्स्ट बॉलर शिवराज आता गोलंदाजी मार्गवरती आणि स्ट्राईक एंडवरती तेजस चौथ्या क्रमांकाचा बॅटर. टोटल धावा लागला स्कोर कार्डवरती 27. नजरहाटी दुर्घटना घडली. पुन्हा एकदा चेंडू फरार. 4 धावांसाठी आलेला हा कदाचित लेग बाईटच्या माध्यमातून चौकार. डीजे नेक्स्ट मॅच साठी आपण आमंत्रित करूया कलोते संघाच्या संघनायकाला आणि विरोधात वणी संघाच्या संघनायकाला आपण संपर्कात राहा आयोजकांच्या. तेजसने या चेंडूला आता फेकून दिलंय. आसमानी सुलतानी टोला. त्या चेंडूवरती प्रेक्षकांमधनं आवाज आलाय. बिग बिग लांबच लांबचा षटकार. आपण पाहतोय खंडाळ्याच्या घाटातून लोणावळ्याची वाटचाल्यानंतर आताच चैत्राची जत्रा समाप्त झाली. आई माऊलीच्या दर्शनासाठी लाखो भाविक भक्त आपण पाहिले, पण तेजस मात्र त्याच आई माऊलीचं दर्शन घेऊन आलाय की काय थांबायला तयार नाहीये. इथे मात्र डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. असं वाटलं होतं तेजसला हा चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर जाईल, पण आता नवघर संघाने देखील निर्धास घेतलाय की या मॅच मध्ये आम्हाला विजयाचा झेंडा फडकवायचा आहे. इथे मात्र आमच्या वाटेला क्षेत्ररक्षण आलंय आणि आता इथून देखील आम्ही कमबॅक करू शकतो. या चेंडूवरती सिंगल आली आणि टोटल धावा लागला त्या 38 धावा पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम घोडुली संघाच्या स्कोर कार्डवरती. 38 धावांची खेळी मात्र या दोन फलंदाजांनी आतापर्यंत साकारली आहे टीम घोडुली संघासाठी. इथून देखील कदाचित आपल्याला 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळू शकतात, पण त्या रोखल्यात देखील जाऊ शकतात. 40 मध्ये देखील थांबवलं जाऊ शकतं. हे मनामध्ये आता नवघर संघानं हेरलं पाहिजे. गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूनं शिवराजचा चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. आशाभूत नजरेनं फलंदाज रोहन या चेंडूकडे पाहत राहिला आणि इथून मात्र कदाचित तो प्रेमात पडला की काय, पण क्रिकेटमध्ये प्रेमात पडून चालत नाही. इथे बेधुंदपणे फटकेबाजी आणि तिखट गोलंदाजी करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. निर्णय आता घ्यावा लागेल नेक्स्ट चेंडूवरती एखादा मोठा फटका मारण्याचा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर गलीच्या दिशेनं मारलेला. दिल्लीचे ही तख्त राखतो. अर्थात रोहनच्या बॅट मधनं आलेला हा 4 धावांसाठी चौकार चौकार चौकार. बाद झालेत. विरोधात आता चौथ्या षटकाची होती सुरुवात नवघर संघाकडनं. शुभम
शुभमचा हा चेंडू पुन्हा फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर जातोय. तेजसच्या बॅट बंद खणखणीत दणदणीत आलेला कडक 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर आता आतल्या दिशेने वळण घेतोय. बॅटिंग करणाऱ्या संघाने आता रिव्हचा वापर केलाय. वाईट साठी हा वापर इथून पाहायला मिळाला. अविनाश पालांडे सर आता कसरत करतायत. इथून वाईट आहे की नाही हे आता पाहिलं जाईल. मनोहर काठावले आधारस्तंभ म्हणून सातत्यानं चर्चेत असतात आणि आमचे देखील आधारस्तंभ आहेत. परम मित्र आहेत आमचे आणि मॅचकडे आशाभूत नजरेने ते देखील पाहतात. 50चा आकडा कधी पूर्ण होणार. बऱ्याच दिवसांनंतर आपण बघतोय घोडुली संघ संघर्ष मैदानामध्ये करतोय. मनोहर काठवले या मॅचचा आनंद घेत आहेत. आज प्लेइंग 11 मध्ये त्यांचा देखील आपल्याला खेळ पाहायला मिळेल. पण इथे काय घडलं आणि काय बिघडलं पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा. अर्थातच वाईट इथून मात्र घोषित झालाय. 1 या धावसंख्येने वाढ टोटल 47. या वाईटच्या मदतीनं 47चा आकडा पूर्ण झालाय. बराच लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू आढळला गेला आणि तिसऱ्या पंचांनी ऑन स्क्रीन वरती क्लिअरिटी क्वालिटीच्या माध्यमातून हा निर्णय दिलाय. तनेनं मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बदल आलीचा वापर इथून सुंदर होतोय. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ होईल. आउटफील्ड अतिशय सुंदरतेनं सजवली गेली. फास्ट आउटफील्ड पाहायला मिळते. झपाट्यानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आणि चेंडूला अडवलं. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ 48 धावा. माझे साथी गुडलेखक मॅन फ्रॉम घोडवली हरेश पिंगळे माझ्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. घोडवली संघ पहिल्यांदा फलंदाजी करतोय. विरोधात आपण आता नवघर संघाला गोलंदाजी करताना पाहतोय. पण यानंतरच्या मॅच साठी मी कलोते संघाच्या संघनायकाला आणि त्याच्या बरोबरीनं वणी संघाच्या संघनायकाला शेवटची आणि अंतिम विनंती करतोय का आपण आयोजकांच्या संपर्कात या. ऑप्शनच्या बराच बाहेर लाईन मिस करणारा चेंडू पंचांनी पुन्हा एकदा स्वेर घोषित केलाय. वाईटच्या मदतीने आता 49 धावा स्कोर कार्ड वरती पूर्ण होत आहे. जे स्वप्न पाहिलंय घोडवली संघानं 50 धावा या मैदानावरती करण्याचं ते स्वप्न आता हळूहळू पूर्ण होताना वाटचाल करतंय. पुन्हा एकदा ऑप्स्टमच्या बराच बाहेर लागोपाठचा दुसरा स्वेर चेंडू इथून टाकला जातोय. गोलंदाजावरती दडपण आलंय. 50 धावा आता कंप्लीट झाल्यात. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम घोडवली संघाच्या स्कोर कार्ड वरती आणि तिसऱ्या पंचांची मागणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने केली आहे. हा चेंडू वाईट आहे की नाही याकरता ही मागणी आहे. अविनाश पालांडे सर की संतोष जोरकर सर. अविनाश पालांडे सर आलेत. जेव्हा जेव्हा अविनाश पालांडे सर ही तिसऱ्या पांचांच्या भूमिकेत असतात ना मला जास्त मजा येते. खूप कमी वेळा कसरत करतात पण नाईट मॅच मध्ये जास्त करावी लागते. पुन्हा एकदा क्वालिटी आणि क्लॅरिटीच्या माध्यमातून हा निर्णय येईल. केटीसीचे सर्व अजिंक्य पवार मात्र आता निर्णय देतात. इथे लीगली चेंडू काउंट केला जातोय. हा चेंडू काउंट केला जाईल. हा स्पेअर नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने या चेंडूला काटा बदलला. चेंडू झाले त्या षटकातील टोटल 3 आणि स्कोर कार्ड वरती धावा लागला त्या 49. पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय पण या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं. फेकी देखील झाली. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. तिसऱ्या धावेसाठी मात्र आता रोखलं जात आहे. पंचांनी नो घोषित केलाय.
इथे मात्र नो घोषित झाल्या पाणजंचा. हा फिल्डिंगचं डिसिजन मात्र हलवलं गेलंय. कदाचित सर्कलचं उल्लंघन केलं असावं म्हणून पंचांनी इथे नो घोषित केलाय. तुमचे 4 क्षेत्ररक्षक या 30 क्षेत्रामध्ये कंपल्सरी असावेत असं पंचांचा निर्णय. इथे मात्र 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये नव्हते म्हणून पंचांनी नो घोषित केलाय. उघडा डोळे पहा नीट. पहिल्याच मॅच मध्ये या चेंडूला पाहायला मिळते फ्री हिट मारलाय फलंदाजाने नीट. इथे मात्र पॉइंटच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी हा रोहनच्या बॅटमधून आलेला चौकार. चौकार आता दडपण वाढलं गेलंय ते मात्र नवघर संघावरती. नवघर संघावरती आता दडपण आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चुकला. चुकीला माफी नाही. चेंडू पुन्हा एकदा फरार. धावा मिळतील रोहनला या चेंडूवरती या फटक्यावरती. 4 4 4 पुन्हा एकदा चौकार. दुसरा चौकार. रोहन बरसलाय. टोटल आता 64 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आल्या आल्या प्रेक्षकांना प्रश्न पडला होता, खेळाडूंना प्रश्न पडला होता, मैदान थोडंसं मोठं वाटतंय, धावा होतील का नाही, पण इथे धावा लागल्या 64 स्कोर कार्ड वरती. तर नेक्स्ट इनिंग मध्ये 65 धावसंख्येची गरज असेल. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. निश्चितच पुन्हा एकदा वणी संघाच्या संगणकाला आणि कलोते संघाच्या संगणकाला विनंती आहे, आपण आयोजकाच्या संपर्कात यायचं आहे. जे काय फॉर्मॅलिटीज आहेत त्या मात्र इथून पूर्ण होतील. वणी संघाचा संगणक आलाय. कलोते संघाच्या संगणकाला विनंती आहे, टॉस साठी आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. आदरणीय सुभाष दादा देशमुख यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि त्याचबरोबर भगवान शेठ देशमुख साहेबांना देखील आपण टॉस बॉक्स मध्ये करतोय आमंत्रित. या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आजच्या रात्रीच्या दुसऱ्या सामन्याचा केलं जाईल टॉस. पण या मॅच मध्ये आता नवघर संघाला विजयासाठी लक्ष असेल ते 65 धावांचं. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोन वरती आमंत्रित केलं आमचे गुरुवर्य महाराष्ट्रातील हिंदीचा जबरदस्त आवाज प्रवीण दुगाडे सर. त्यापूर्वी ऐकूया डीजेला आणि त्याच्या आधी कलोते संघाच्या कर्णधाराला करूया विनंती, टॉस बॉक्स मध्ये आपल्याला लवकरात लवकर यायचं आहे. ठोक डीजे. तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा। तमाम दर्शकों को मेरा यानी प्रवीण दुगाड़े का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब दोस्तों। जय भवानी प्रतिष्ठान मानकेवली और सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन ऑर्गेनाइज निर्धार ट्रॉफी 2025 मंच पर बैठे हुए तमाम मेहमानों का स्वागत। तमाम टीमों ने जो आज हिस्सेदारी की है इस रजनी क्रिकेट में, उन सभी का मैं स्वागत करना चाहूँगा। एक खूबसूरत क्रिकेट का माहौल बनाया है निर्धार ट्रॉफी के माध्यम से जय भवानी प्रतिष्ठान मानकेवली और सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन मानकेवली ने, और उसे सीधा प्रसारित किया जा रहा है केटीसी के माध्यम से, कर्जत टेनिस क्रिकेट .in के माध्यम से।
वो तो ऑटो स्कोरिंग करेंगे, लेकिन मैन्युअली स्कोरिंग करेंगे हमारे स्कोरर हरीश पिंगड़े। 64 रन बनाए गए हैं 16 की औसत से। 65 रनों की ज़रूरत है, रनों का पहाड़ है। टीम अंपायर बॉल बॉल दीजिए। नवघर नवघर के सामने 65 रनों का लक्ष्य रखा है। यकीन मानिए 65 रन बन सकते हैं। क्रिकेट में अगर उन्होंने मारा तो हम क्यों नहीं मार सकते, ये सोच होनी चाहिए। जब 434 438 बन सकते हैं 3.5 घंटे में, तो क्यों नहीं ये 64 रन 65 बन सकते हैं। मैं घोड़ीवली हो या फिर नवघर हो या वणी हो या फिर कलोते, चारों टीमों के कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा कि ऑर्गेनाइजर से आप संपर्क करें, जो टेक्निकल इश्यू है उसे हल कीजिए। तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या आयोजकांशी चर्चा करून आपण सोडवाव्यात। संतोष जोरकर साहब सुबह से मेहनत कर रहे थे, 5:45 तक वो इस ग्राउंड पे थे। मुझे अभी अभी सूत्रों के आधार पर ये बात पता चली। काफ़ी मेहनत की है जोरकर साहब ने इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए। निर्धार ट्रॉफी 2025 का ये पहला मैच। चलिए मैच शुरू कीजिए, मैच का दूसरा सत्र शुरू होना ज़रूरी है। आज तो स्थानीय टीमें तुषार खेलते हुए नजर आएगी, जिन्हें कभी ज़्यादा खेलने का मौका नहीं मिलता रजनी क्रिकेट। उन टीमों को मौका दिया जा चुका है इस निर्धार ट्रॉफी में। स्ट्राइकर एंड पर ओंकार, नॉन स्ट्राइकर एंड पर विघ्नेश। गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे तेजस। काफ़ी आक्रामक खिलाड़ी है, यह काफ़ी बढ़िया ऑलराउंडर मिला है टीम घोड़ीवली को। मनोहर काठावले जो इस टीम का पिलर माना जाता है, इस टीम को सपोर्ट चाहे आर्थिक हो, मानसिक हो, शारीरिक हो, इस टीम को सपोर्ट देने में माहिर। और हाँ, निश्चित रूप से तुषार मनोहर काठावले इतने दिलदार है आप, और मुझे हमेशा एक उत्साह देते हैं। मैंने देखा है लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ये गेंद हवा में कैच होने की संभावना। पहले विकेट का पतन हो सकता था, लेकिन तेजस ने बैक टू द बॉलर इस कैच को छोड़ा। मिला सिंगल, सिंगल के साथ 65 का पीछा करते हुए 1 रन। खाता खुल चुका है, वो खाता खोला बल्लेबाज ओंकार ने। ओंकार और विघ्नेश, अब स्ट्राइकर एंड पर विघ्नेश होंगे। देखिए इरादा करे पक्का तो कुछ नहीं, कोई भी चीज़ मुश्किल नहीं है। आप में इरादा होना चाहिए, मैं कुछ कर सकता हूँ, मुझे कुछ करके दिखाना है। ये बातें अगर आपके दिल में होना, तो टारगेट चाहे कितना भी बड़ा क्यों ना हो, लक्ष्य चाहे कितना भी कठिन क्यों ना हो, वो आसान बनता है। लेकिन आप में वो जुनून चाहिए, आप में वो जोश चाहिए, आप में जो क्रिकेट का जो वसूल है टेम्परामेंट चाहिए, पावर शॉट में जनरेट करने की ताकत होनी चाहिए। ये शॉट पॉइंट के ऊपर इस गेंद को फील्ड किया, सिंगल मिला। सिंगल से तो 64 रन जो बनाए हैं अपोजिशंस ने, जो आपके सामने 65 रनों का लक्ष्य है, वो होने वाला नहीं है। क्योंकि प्रति ओवर तकरीबन 16.25 की औसत से अगर आपको रन बनाने हैं, तो ओवर में 2 सिक्सर या फिर 3 बाउंड्रीज तो कम से कम ज़रूरी है। उस हिसाब से खेलना होगा। हमारे तीसरे कमेंटेटर हैरी पिंगड़े बीमारी की वजह से थोड़ा आराम कर रहा है, लेकिन यह तगड़ा 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 दे मारा। अंपायर का इशारा, 6 रन। प्यार से भाऊजी कहते हैं, भाऊजी। डीजे ऑपरेटर हमारे भाऊजी के बेटे। तो मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर छक्का आया, और ये छक्का आना ज़रूरी है। मैंने पहले ही कहा था कि कम से कम 2 छक्के एक ओवर में आना ज़रूरी है। 16.25 की औसत से अगर आपको 65 रन पूरे करने हैं तो। और वो छक्का लेकर आए विघ्नेश। ओंकार छक्का लेकर आए ओंकार, लेकिन गेंद हवा में कैच होने की संभावना, लेकिन बीच में गिरी गेंद, 1 रन ज़रूर मिला।
दूसरा भी बन सकता था अगर लिया जाता तो। और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 9 रन प्रति ओवर। 16.25 की औसत से 65 रन बनाने हैं। अगला मैच होगा वणी बनाम कलोदे। वणी ने टॉस जीता। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर लेफ्ट आर्म राउंड द विकेट ये गेंदबाजी हो रही है। अंपायर राजू अवाल का बटबा ओवर समाप्ति का इशारा। ऐसा लगा था मुझे ओवर समाप्ति का इशारा हो चुका है क्योंकि वाइड की ज़रूरत थी। इस वक्त वाइड या नो बॉल्स की मैं तो कहूँगा बैटिंग करने वाली टीम को 16.25 के औसत से जब रन बनाने हैं। लेकिन दोनों ही अंपायर्स काफ़ी अच्छे हैं। बीएसए पैनल तुषार अब बढ़ चुका है। बीएसए पैनल में अब प्रसाद भोईर ज्वाइन हो चुके हैं, राजू अवाल ज्वाइन हो चुके हैं। खास कुंदन वागोले जैसे हार्ड हिटर बल्लेबाज, एक ज़माना था कुंदन वागोले का, जिन्होंने ये जो यंगस्टर है इनमें से अगर किसी ने कुंदन वागोले का वो रूप देखा होगा, रौद्र रूप, हल्की गेंद के ऊपर या हेवी टेनिस बॉल के ऊपर, डिंग डोंग के सामने क्या, डिंग डोंग बेंगलोर के सामने भी उन्होंने हल्की गेंद पर क्या सिक्सर लगाए थे। सबसे तेज जो टीम थी हल्की बॉल के ऊपर वो बेंगलोर थी, श्रेया 11, उनके सामने भी उन्होंने अच्छा परफॉर्मेंस किया था। मुझे आज भी याद है संजय सोलंकी के नेतृत्व में दिमाग के जादूगर। फिलहाल इस मैच की तरफ हम चलते हैं जहां पर रन बने हैं पहले ओवर में 65 का पीछा करते हुए 9 रन। औसतन ये टीम 7-7.5 रन पीछे हैं। आईवा कैच के लिए दर्शकों के लिए इनाम आ चुका है। निखिल देशमुख इनकी तरफ से 500 का इनाम। आजकल देखिए आईवा कैच की वजह से भी टूर्नामेंट फेमस हो रही है। पिछले साल हमने देखा समीर जी मसूरकर की टूर्नामेंट, एक 17 साल के युवक को जो 22,000 मिले और वो वीडियो पूरे महाराष्ट्र में वायरल हुआ। पूरे टूर्नामेंट में पूरी टूर्नामेंट महाराष्ट्र में फेमस हुई। क्लीन बोल्ड हुए वहां पर बल्लेबाज ओंकार के पारिकांत। ठोक दीजिए। राशि 3 लाख और 2 लाख। और इस टूर्नामेंट में भी निखिल देशमुख इनकी तरफ से आईवा कैच के लिए 500 का इनाम है। लेफ्ट आर्म राउंड द विकेट 1 रन ज़रूर मिला। घोड़ीली टीम हावी हो रही है। घोड़ीली टीम ने देखा चिल्टन और उनका मैच था, नई टीम थी तो उन्होंने पहले फील्डिंग करने का फैसला किया। अपोजिशियंस ने 50 बनाए, बाएं हाथ के बल्लेबाज ने 48 बनाए। उस वजह से ये टीम पीछे गई थी तो इन्होंने सोचा कि नई टीम है नवघर, उनके सामने पहले हम बैटिंग करेंगे, रन बनाएंगे। और रन बनाए उन्होंने। वो जो कॉन्फिडेंस था टॉस जीतने के बाद, मनोहर काठावले ने अच्छा कैच पकड़ा। पहली बार मैं मेरे सामने मनोहर काठावले को ऑन फील्ड देख रहा हूँ। हालांकि सपोर्ट इनका रहता है घोड़ीवाली टीम के लिए बाहर बैठ के, लेकिन आज टीम के अंदर है और उन्होंने अच्छा कैच लपका और इस कैच की वजह से एक और विकेट का पतन। टीम का टोटल 10 रन। ठोक दीजिए। टीम में ना रहना और रहना, इसमें बहुत बड़ा अंतर होता है। मनोहर काठावले एक लक फैक्टर मैं कहूँगा इस टीम का। उनके हाथों में शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर जैसे कैच आई उन्होंने कैच भी लिया और रन भी अच्छे बने। घोड़ीली टीम के 64 बोर्ड पे लगे हैं। काफ़ी सटीक लाइन और लेंथ भरी गेंदबाजी हो रही है बाएं हाथ के गेंदबाजों द्वारा। बड़ा हिट लगाने का मौका नहीं दे रहे, ऊर्जा के साथ खेल रहे मनोहर काठावले जिन्होंने गेंद को फील्ड किया। तो मैं हमारे मेहमान दानेश्वर पिंगड़े साहब से गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पर तशरीफ़ ला के इस मैच का मजा ले। टीम का टोटल आ चुका है 11 रन। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। लेफ्ट आर्म राउंड द विकेट ऑन साइड के ऊपर, ये कड़ा प्रहार है।
छक्के मुझे दूर लग रहे थे जब मैं यहाँ पर आया था, लेकिन जब ये खिलाड़ी मारते हैं तो उन्हें दूर नहीं करीब नजर आते हैं। लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर बहुत ही बढ़िया छक्का लगाया बल्लेबाज शुभम ने। ठोक दीजिए। और ये लगातार दूसरा, इसे कहते हैं इरादा पक्का तो दे धक्का। इन छक्कों की जरूरत थी। 65 रन यूं ही नहीं पूरे हो गए। कुणाल पिंगले अपने बॉलर को सूचना देते हुए, भाई ये क्या तूने किया। सामने डाली गेंद और ऑन साइड के ऊपर शुभम ने 2 छक्के लगाए, जिनके 2 छक्कों के बदौलत टीम का टोटल हुआ 23 रन। अभी तुषार अब 23 रन बन चुके हैं। अभी भी 42 रनों की ज़रूरत है 21 की औसत से आने वाली 12 गेंदों में। 12 गेंदें 42। घोड़ीवली के पास रनों का बचाव करने के लिए रन बहुत ज़्यादा है, लेकिन हर गेंद हम किस तरह से बाउंड्री पार करेंगे ये सोचना होगा अपोजिशंस को, यानी कि टीम नवघर को। ये सोचना होगा, क्योंकि कभी कभी हम भी टीमों का नाम लेते हुए हमारा भी माइंड ब्लॉक हो जाता है। हर रात 12 टीमें, हर रात 12 टीमें, कहीं जाओ तो 8 टीमें, कहीं ओपन, कहीं ग्रामीण, कहीं तालुका। एक हाफ रखना चाहिए था मेरे ख्याल से निखिल ने तालुका, आपका मज़ा आता। लेकिन उन्होंने एक वो जो रात है सोमवार की, वो पंचकोशी प्रीमियर लीग के लिए दी है। डॉट गेंद आई है, ये डॉट गेंदें खेलना मना है। विकेट आ चुका है यहाँ पर। थोड़ा ध्यान हमारा हट चुका था, निखिल की तरफ हम देख रहे थे कि वो तहसील आप रखेंगे या नहीं रखेंगे, लेकिन तू ठोक दीजिए। तो कहूँगा यंग जनरेशन के ये डीजे ऑपरेटर है, इन्हें अगर मैच में डीजे कैसे बजाया बजाया जाता है ये सीखना है तो संजय माड़ी से सीखे। हमने ताकई में देखा था। श्रीकांत, श्रीकांत डीजे, क्या गाने बजाए थे उन्होंने। अरे भाई दौड़ दौड़ कह रहे थे, लेकिन अंपायर का इशारा, वाइट बॉल, एक अंपायर का इशारा, आउट। और इस वाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 24। ठोक डीजे। और इस अच्छी गेंद के कारण रन संख्या वहीं पे रुकी हुई 24। बहुत ज़्यादा रन चाहिए, 41 रनों की अभी भी ज़रूरत है 65 का पीछा करते हुए। ये मैच कहीं एक तरफा ना हो जाए तुषार, इस उम्मीद के साथ हम आगे जाएंगे। बड़े हिट अगर आते हैं, काफ़ी बढ़िया गेंदबाजी। लेफ्ट आर्म 3 बॉलर का इस्तेमाल किया जा चुका है। घोड़ीवली के कप्तान रोहन पालांडे द्वारा सिंगल ही मिला। तीसरे लेफ्ट आर्म बॉलर आ चुके हैं पंडरी पवार। वणी ने टॉस जीत के क्या लिया, बैटिंग। बैटिंग करने का फैसला किया है वणी टीम ने, तो कलौती टीम को तुरंत फील्डिंग सजानी है।
लेकिन ऑर्गेनाइज़र से आपको संपर्क बनाए रखना है। एक रन ज़रूर मिला, क्या मिलेगा दूसरा, लेकिन एक ही रन और ये हल्का सा फंबल और ये दूसरा रन पूरा। रन ज़्यादा है इसका मतलब ये नहीं कि आप किसी भी तरह लुटा सकते हो। ये आदत अगर शरीर को लगे तो ये बुरी है। हरी पिंगले थोड़ा आराम करके आएंगे ऐसा लग रहा है मुझे। कलौते में बहुत बड़ी टूर्नामेंट शुरू है आज, शायद अंतिम दिन आ रहा थे उस टूर्नामेंट की। कल है क्या? ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, और ये दूसरा मिलता हुआ, लेकिन इक्का दुक्का से काम चलने वाला नहीं है। अंपायर्स का ओवर समाप्ति का इशारा। तीनों बाएं हाथ के गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की। टीम का टोटल बना है 29। 65 का पीछा करना है। 36 रनों की अभी भी ज़रूरत है। 6 सिक्सर लगातार। ये कहने में तो आसान है लेकिन करने में बहुत मुश्किल। कहने में तो हम आसानी से कह सकते हैं 6 गेंदों में 6 छक्के, या फिर 36 6 बॉल में हर गेंद के ऊपर सिक्सर बल्लेबाज अगर लेकर आते हैं, लेकिन बॉलर के लिए बेनिफिट है ये। कलोदी टीम जी आहे ना, त्यांनी एकत्र डीजे मास्टर जगड़े 6 बॉल में 36 रनों की ज़रूरत। आसान मैच है घोड़ीवली के लिए। प्रशांत, जुपिटर गाड़ी का चाबी गुम हो चुका है। जिस किसी को मिला हो वो तुरंत लेकर आए। हाँ, टॉस किसके पास है इस टूर्नामेंट का? है आप ही के पास रखे। जिम्मेदार व्यक्ति है आप, मुझे नजर आ रहे हैं। महेश हड़प। ये वाइट बॉल, प्रसाद भोईर सर का इशारा। देखिए स्थानीय अंपायर, और जब अच्छा किया अंकेश तांबड़े सर ने, बाड़ा साळुंके, चुलबुल पांडे, अविनाश पालंडे सर ने, तो और उनसे अंपायर जुड़ चुके हैं। ये पैनल अब बड़ा होता हुआ नजर आ रहा है बीएसए। हाँ, निश्चित रूप से तुषार, जो बीएसए पैनल की कमी नज़र आ रही है, ख़ास तौर से अंकेश तांबड़े, बाड़ा साळुंके, उस कमी को पूरा कर रहे हैं प्रसाद भोईर और अविनाश पालांडे, और चुलबुल पांडे की कमी उसे पूरा कर रहे हैं राजू ओहाल। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है, एक रन ज़रूर मिलेगा, और इस एक रन से अब कुछ बनने वाला नहीं है इक्का दुक्का से, क्योंकि 6 बॉल में 6 छक्कों की ज़रूरत थी। 36। नवघर का खेमा भी समझ चुका है इस मैच में हमारे लिए कुछ नहीं बचा। खेमा समझ चुका है। नवघर के कप्तान और घोड़ीवली के कप्तान ऑर्गेनाइजर से आप इस मैच के बाद संपर्क करें। मैं दोनों कप्तानों से, जो अब मैच चल रहा है, कुंदन वाघोले अब जुड़ चुके हैं। अंपायरिंग की दुनिया में बहुत बड़ा नाम था एक ज़माने में इस क्रिकेटर का। होटल बालाजी हमेशा याद रहता है मुझे, जब भी ये टूर्नामेंट जीतते थे चाय पे चर्चा होती थी। और इस मैच को जीता है घोड़ीवली ने, और इस मैच के प्लेयर ऑफ द मैच। ये मैच बिल्कुल तो बीएसए पैनल के बी ग्रुप के चेयरमैन अब अविनाश पालंडे बन चुके हैं, तो उनका भी हम स्वागत करेंगे। लाइन अप कीजिए, दोनों टीमों से मैं अनुरोध करना चाहूँगा, हैंडशेक कीजिए। प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोज टू रोहन पालांडे।
7 गेंदों में 18 रनों की पारी खेलने वाले रोहन पालांडे को दिया जाता है प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड। बीएसएफ पैनल से अगर आप संपर्क करना चाहते हैं एम्पायरिंग की मामले में तो तुषार धुमाल से आप कांटेक्ट कर सकते हो, मुझसे कांटेक्ट कर सकते हो, अविनाश पालंडे सर से आप कांटेक्ट कर सकते हो और अंकेश तांबड़े सर से भी आप कांटेक्ट कर सकते हो, क्योंकि जो टेक्निकल इश्यू है ये 4 लोग ही हल कर सकते हैं। आणि घोडिवली संघाचा कर्णधार रोहन पालांडे, ज्यावेळी तुम्ही सामनावीराचा पुरस्कार घ्यायला याल त्यावेळी निखिल देशमुख यांच्याशी